तांत्रिक अडचण आपली अजूनही दूर झालेली नाहीये। या संदर्भात आपण अधिक चर्चा करतोय। पुन्हा एकदा यावेळेला स्वतः डॉक्टर अजित नवले आपल्या सोबत आहेत। डॉक्टर अजित नवले, काय होतं ना की कांद्यासाठी भाववाढ जी आहे ती करून मागितली जाते, सरकार त्यावरती उपाययोजना करत नसल्याचा सध्या तरी आरोप होताना दिसतोय। विरोधक कांदा प्रश्नावरून राजकारण करत असल्याचा आरोप आज थेट मुख्यमंत्र्यांनी केला। याच्याकडे तुम्ही कसं बघताय? ₹1.25 प्रति किलो प्रमाणे कांदा आम्हाला विकावा लागतोय. याच्यात कसलं आलं राजकारण? आणि याच्यावर राजकारण करायचं नाही तर मुख्यमंत्री साहेबांनी मग दुसरा अधिक लायकीचा प्रश्न आम्हाला सांगावा, की ज्याच्यावर आम्ही राजकारण करावं. शेतकऱ्याचं जीवन वाचलं पाहिजे, हाच राजकारणाचा मुख्य उद्देश असला पाहिजे आणि त्याच्यावरच राजकारण झालं पाहिजे हे मानणारे आम्ही लोक आहोत. कांद्याचा उत्पादन खर्च आज जर 1500 ते 1800 रुपये 2000 रुपयापर्यंत असेल आणि कांद्याला अत्यल्प भाव मिळत असेल, त्यातून उत्पादन खर्च सुटत नसेल, तर स्वाभाविकरित्या याच्यावर शेतकरी रस्त्यावर उतरणार आहे. त्यांची मागणी अत्यंत बरोबर आहे. किमान 3000 रुपयाचा भाव जोपर्यंत शेतकऱ्यांना मिळणार नाही, तोपर्यंत कांद्यातून काही सुद्धा शिल्लक राहणार नाही. शेतकऱ्याचं कुटुंब चालवण्यासाठी 2 पैसे सुद्धा कांदा उत्पादकांना खाली उरणार नाहीये आणि म्हणून ती रास्त मागणी आहे. किसान सभेने त्याच्यावर मागणी ही केलेली आहे, की हे अशा प्रकारे कांदा खरेदी करणं आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या अटी शर्ती लादणं यांनी काही दिलासा शेतकऱ्यांना मिळत नाही आणि म्हणून आम्ही मागतोय की सरळ 1,500 रुपयाचं अनुदान हे प्रत्येक कांदा उत्पादक शेतकऱ्याला तुम्ही द्या, जेणेकरून कांदा त्याच्यानंतर जो काही विकला जाईल त्यातून काही पैसे मिळतील आणि हे 1,500 रुपयाचं अनुदान किमान उत्पादन खर्च सुटून 2 रुपये शेतकऱ्यांना मिळतील. या पद्धतीची मागणी किसान सभेने याबाबत केलेली आहे. मात्र सरकार काय करतंय? सुरुवातीला 1200 रुपयाने आम्ही खरेदी करू असं सांगितलं. आता जरा आंदोलनं झाल्यानंतर त्यात थोडीशी वाढ केली आणि 1580 रुपये केले. मात्र तेही केवळ फक्त नाशिक पुरते केले. मला समजत नाहीये, की सरकारमध्ये बसलेले जे अधिकारी आहेत, त्यांना शेतीचं आणि शेतीमातीचं व्यवहाराचं काही समजतं की नाही? अशा प्रकारचा प्रश्न पडावा अशा हास्यास्पद तरतूद ही त्याच्यात त्यांनी केलेली आहे. नाशिकमधल्या बाजार समितीमध्ये आम्ही नगरला राहतो. नगरच्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी जर कांदा नेला, तर सरकार घेणार आहे की नाही घेणार आहे? तर त्यांना घ्यावा लागेल. आमचा सातबारा आणि आमचं आधार कार्ड ते तपासणार आहे का? आणि त्यामुळे एका जिल्ह्यापुरता अशा प्रकारे निर्णय घेता येत नसतो. सगळ्या राज्याला तो घ्यावा आणि किमान 1,500 रुपयाचं रोख अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर द्यावं आणि बाकी इंटरव्हेन्शन करून किमान 3,000चा भाव हा कसा मिळेल यासाठी प्रयत्न करावे. ही आमची याच्याबद्दलची मागणी आहे. सरकारच्या वतीनं दुर्दैवानं याच्याबद्दल अत्यंत वाईटरित्या प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. ही असंवेदनशीलता कुठेतरी थांबायला पाहिजे आणि कांदा उत्पादकांना न्याय दिला पाहिजे. अशा प्रकारची अपेक्षा आम्ही व्यक्त करतो आहोत. ची पूर्ती सरकार करतं का या संदर्भात पुन्हा एकदा गणेशजी आपल्याबरोबर जोडले गेले की मी जाईनच त्यांच्याकडे।